फ्रेंड्स, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान गेलेला असेल. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 7 आणि आज मी बनवणार आहे पुरणाची पोळी. तर इथे मी आता किचन वट्टा वगैरे क्लीन करून घेतलेला आहे आणि आता स्टार्ट करणार आहे. तर पुरणपोळी जसंच कटाची आमटी, भजी, पापड नाही तळणार कारण शौर्यला खोकला येतोय त्याच्यामुळे. तर आज मी फर्स्ट टाइम कुकरला हरभऱ्याची डाळ शिजवून घेणार आहे. तर इथे मी हरभऱ्याची डाळ निवडून ठेवलेली होती, तर ती आता शिजायला लावणार आहे. तर नेहमी मी पातेल्यामध्ये डाळ शिजवत असते, तर आज म्हटलं कुकरला ट्राय करून बघावं. तर सुरुवातीला मी डाळ इथे स्वच्छ धुवून घेते. तर चला मग मी तुम्हाला दाखवते मी आज पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक कसा करते ते. तर इथे डाळ शिजायला लावलेली आहे. त्यानंतर पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल घालून व्यवस्थित मळून घेणार आहे. तर पीठ सुरुवातीला मळल्यामुळं आपला स्वयंपाक होईपर्यंत पीठ छान मुरतं. तर आमच्या घरात सगळेच पुरणपोळी खूप आवडीने खातात, त्याच्यामुळे मग बनवायला सुद्धा आपल्याला इंटरेस्ट येतो. तर आज मी बऱ्याच वर्षाने पुरणपोळी बनवते आहे. तर मुलं बाहेर खेळतात आहे आणि माझ्या इथं स्वयंपाक चाललेला आहे. तर कोणाच्या घरी आज पुरणपोळी बनवलेली आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये माझं फायनली पीठ मळून झालेलं आहे. आता याला तेल लावून याच्यावर व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. तर डाळ शिजेपर्यंत जी कटाची आमटी बनवायची आहे त्याचं मी वाटण तयार करून घेणार आहे. म्हणजे डाळ शिजली की लगेच आमटी करता येईल आणि पोळ्यांचा स्वयंपाक हा एका पाठोपाठ एक असा करावा लागतो, म्हणजे पटकन होतो. तर इथे मी आमटीच्या वाटण्यासाठी 2 कांदे चिरून घेते. तर हे कांदे भाजून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये मी लसूणसुद्धा घालते. प्रत्येकाची आमटी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. तर मी आज कशा पद्धतीने आमटी बनवते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर इथे कांदा भाजेपर्यंत मी खोबरं किसून घेते. तर खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. तर या वाटणामध्ये मी अद्रक आणि थोडीशीच कोथिंबीर घालणार आहे. तर इथे फायनली कांदा भाजून झालेला आहे, तो काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं भाजेपर्यंत अद्रक वगैरे कट करून ठेवायचं आहे. तर इथे माझं खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे आणि आता हा मसाला थंड करून घ्यायचा आहे. तर हा मसाला थंड होईपर्यंत भजी बनवायची मी तयारी करते. तर भजीसाठी मी कांदा कट करते. तर आम्हाला कांदा भजी जास्त आवडते, त्याच्यामुळे मी थोडेसे जास्त कांदे घेतलेले आहेत. तर कांदे वगैरे कट झाल्यानंतर त्याला मीठ लावून 2 मिनटं ठेवायचं आहे, त्याच्यामुळे मग भजी आळणी लागत नाही. तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे स्वरा शौर्याला लगेच खोकला येतो, त्याच्यामुळे मी अवॉइड करते. तर हा मसाला थंड झालेला आहे, तर हा ग्राइंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे भजी बनवण्यासाठी कोथिंबीर चिरून घेते आणि वाटणामध्ये पण थोडी टाकायची आहे. तर मी इथे भजी बनवण्यासाठी कांदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट, हळद घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे. तर याच्यामध्ये थोडं बेसन पीठ करून भज्याचं पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. तर आम्हाला गोल भजीपेक्षा कांदा भजी जास्त आवडते, म्हणून मी नेहमी कांदा भजीच बनवत असते. त्यानंतर घालायचं आहे चवीपुरतं मीठ. कांद्यामध्ये सुद्धा थोडं मीठ घातलेलं. तर हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
तर हे पीठ मी झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार आहे. तर आता इथे पुरण परतण्यासाठी गूळ चिरून घ्यायचं आहे. इथे माझा गूळ चिरून झाला आहे आणि हरभऱ्याची डाळसुद्धा शिजवून झालेली आहे. जर या डाळीतलं एक्स्ट्रा पाणी आहे त्यालाच येळवणी म्हणतात, ते आता गाळून घ्यायचं आहे. तर डाळ इथे परफेक्ट शिजलेली आहे. त्यानंतर मी इथे कटाची आमटी बनवून घेणार आहे. तर त्याच्यासाठी म्हणजे लसूण आणि खोबरं ठेचून घेतलं आहे. तर ते चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. तर ते चांगलं लाल झाल्यानंतर मी याच्यामध्ये घरातले तिखट मसाले घातलेत. त्यामध्ये मिरची पावडर, थोडासा कांदा मसाला, त्यानंतर इथे वाटण केलेलं आहे. तर वाटणामध्ये कांदा, खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घेतली आहे. तर वाटण मी थोडंसंच घेतलेलं आहे कारण आमटी मला पातळ बनवायची आहे. तर हे आता मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. तर हा मसाला चांगला भाजल्यानंतर आपण जो कट काढला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे. नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. इथे फायनली माझी आमटी होत आलेली आहे. तर आता मला करायचं आहे पुरण. तर इथे डाळ चांगली कोरडी करून घ्यायची आहे. पुरण परतण्यासाठी कढई घेतली आहे कारण कढईमध्ये ते पुरण व्यवस्थित परतता येतं. सुरुवातीला ही डाळ पूर्ण कोरडी करून घ्यायची. डाळ परतताना ती चिटकली जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. डाळ चांगली कोरडी झाल्यानंतर याच्यामध्ये चिरलेला गूळ घालायचा आहे. तर पुरणपोळी जास्त गोड आवडत असेल तर जेवढी डाळ घेतलेली आहे तेवढाच गूळ घ्यायचा आणि जर कमी गोड आवडत असेल तर थोडासा गूळ कमी करायचा. तर आता डाळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर गूळ टाकल्यानंतर या मिश्रणाला खूप पाणी सुटतं तर ते पूर्ण आटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आज बऱ्याच जणांच्या घरी पुरणपोळीचा बेत असणार आहे. तुम्ही सुद्धा पुरणपोळी बनवली असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. म्हणजे चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारील असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओचे अपडेट मिळेल. तर मी इथे विलायची पावडर घालते आहे. आज मी फर्स्ट टाइम कुकरला डाळ शिजवलेली आहे. तर मला थोडीशी भीती वाटत होती की व्यवस्थित होईल का नाही, पण डाळ खूप छान शिजलेली आहे. तर यामध्ये मी थोडंसं तूपसुद्धा घातलेलं आहे. तुपाने पुरणपोळी छान लागते. तर पुरणपोळी ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे. तर इथे पाहू शकता की हे मिश्रण किती घट्ट होत आलेलं आहे. म्हणजे आता आपलं पुरण होत आलेलं आहे. तर इथे फायनली आपलं पुरण झालेलं आहे आणि आता ते वाटून घ्यायचं आहे. ते पुरण गरम असतानाच वाटावं लागतं. तर मी पुरणाची चाळण घेतलेली आहे आणि आता ग्लासच्या साहाय्याने बारीक करून घेणार आहे. तर डाळ छान शिजली की आपल्याला पुरण करताना त्रास होत नाही. आणि मी डाळ आणि गूळ समप्रमाणातच घेतलेला आहे. तर इथे पाहू शकता की छान पुरण तयार झालेलं आहे.
चाळणीपेक्षा दगडी पाट्यावर जे पुरण वाटलं जातं ते खूप छान लागतं. आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा इकडून तिकडून फिरून फिरून ते पुरण खायचो. तर इथं माझं पुरण वाटून झालेलं आहे. आता मला फक्त भजी तळायची आहे आणि पोळ्या लाटून घ्यायची. तर आता पोळ्या बनवायच्या आहेत. तर इथं पीठ चांगलं मुरलेलं आहे. तर स्वरा शौर्याला सुद्धा पोळ्या खूप आवडतात. तर त्यांना दूध आणि पोळी जास्त आवडते. तर गरमागरम पुरणाची पोळी आणि त्याच्यावर तुपाची धार असं पोळी खायला खूप छान लागते. आणि आमटी बरोबर पोळी तर एक नंबरच लागते. तर पुरणपोळीचा स्वयंपाक असला की प्रत्येकजण मनसोक्त आणि पोट भरून जेवतो. काही लोक याला अपवाद असतात. काही जणांना पुरणपोळी अजिबात आवडत नाही. तर इथे पिठाच्या उंड्यामध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे. तर पुरण असं व्यवस्थित पिठामध्ये भरून घ्यायचं आहे. आणि आता याची पोळी लाटून घ्यायची आहे. आम्हाला पुरणपोळीमध्ये पुरण जास्त आवडतं म्हणून मी नेहमी जास्त पुरण भरते. तर हलक्या हाताने अशी व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची आहे. इथं मी पोळी शेकायला टाकलेली आहे. तर एक बाजू भाजल्यानंतर दुसरी बाजू पलटी करायची आहे. तर मी तेल आणि तूप असं दोन्ही घेतलेलं आहे. तर पोळ्या झाल्यानंतर इथे मी भजी तळून घेणार आहे. तर इथं तेल गरम झालेलं आहे. तर भजी हे गरमागरमच छान लागतात म्हणून मी शेवटी करायला ठेवलेले आहे. तर आता भजी झाल्यानंतर आम्ही लगेच जेवायला बसणार आहे. तर याच्या अगोदर पण मी भजी तळलेले आहे. तर ते सगळ्यांनी संपवून टाकले आणि हे आता लास्टचे भजी आहेत. भजी हे गरमागरमच खाल्ले जातात. थंड झाल्यावर जास्त कोण खात नाही म्हणून मी हे शेवटीच करते. भजी चांगले खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर इथे आता माझे भजी सुद्धा झालेले आहेत. इथं झालेले आहे मस्तपैकी कटाची आमटी. नंतर इथं आहे भजी, कांदा भजी, पुरणपोळी, त्यानंतर इथं आहे दूध आणि इथं आहे मस्तपैकी भात. या सगळ्यांनी पुरणपोळी खायला. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.